इथे खाली तामाणे गाव महाड तालुका बरोबर. मी आम्हाला जो मागणी पत्र काय करायचं तो आम्ही महाड तालुक्यामध्ये महाड तालुक्यात आणि इकडची चढला वरती हा. रस्त्यात तो दापोली तालुक्यामध्ये. बरोबर. त्याच्या तिकडच्या साईडला तो खेड तालुका. चिखलात फसला यार. ऑफरोडिंग वरून मंडळी आता आपण उभे आहोत दापोली एस.टी. स्टँडच्या इथे आणि इथून आपण ह्या बाजूला मंडणगड रोडला जाणार आहोत. मंडळी नमस्कार, मी हेमंत स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भटकंती एक सफर. मंडळी दापोली तालुक्यात अतिशय सुंदर आणि भविष्यात पर्यटकांना आकर्षित करणारे असं एक ठिकाण आहे, ते म्हणजे देवाचा डोंगर. आज आपण देवाच्या डोंगरावरच चाललो आहे. माझ्यासोबत आहे इकडे अंश आणि पुढे तो रॉबिन गेला आहे आणि रॉबिनचा मित्र. आपण भेटू त्यांना, थोडंसं पुढे सरकले. चला निघूया. आता आपण चाललो आहे मंडणगड रोडकडे आणि जामखेड सातेरी इथेपर्यंत आपण पोहोचू आणि तिथून मग राईट मारून आपण देवाच्या डोंगरावर जाणार आहोत. मंडळी आता आपण आलो आहे इकडे, हा मंडणगडकडे जाणारा रस्ता आहे, म्हणजे कादिवली पालवणी वगैरे, आणि हा इकडे मुंबईकडे जातो आहे. आत्ता आपण एक 5-6 किलोमीटरच्या अंतरावर आलो आहे. जवळजवळ 20-1 किलोमीटरवर सातेरी जांभे गाव आहे. आपण आता जो मुंबई गोवा महामार्ग आहे जो खेडकडे जातो तिथं आलो आहे. तिथून आपण आता लेफ्ट मारतो आहे आणि मंडणगडच्या दिशेला आता आपण वळलो आहे. आता पुढे एक पालगड गाव लागेल. पालगड क्रॉस करून गेल्यानंतर शिरकल आणि मग नंतर चिंचाळी. बाजूला ही जे गाडी जाते त्या बाजूला इथे पालगड गाव आहे, साने गुरुजींचं गाव, आणि आपण आता सरळ इकडे मंडणगडकडे जातो आहे. म्हणालो होतो इकडे साने गुरुजींचे गाव आहे, तो फाटा दाखवला होता आणि तो फाटा इथे बाहेर येतो. बघा हा गेट आहे इकडे, हे पालगडचा गेट आहे, तो इथे मंडणगड रोडला जॉईन होतो. भात लावण्याची सुद्धा जोरदार सुरुवात झाली आहे. आपल्याला इकडे दिसत असेल ट्रॅफिक जाम. ट्रॅफिक जाम झालं आहे इकडे. दोन्ही समोरून सुद्धा एक ट्रक आला आहे आणि इकडून सुद्धा एक ट्रक आहे LPGचा. त्यामुळे इकडे सगळ्या गाड्यांची लाईन लागली, ना इकडे जाऊ शकतात ना तिकडे जाऊ शकत. इथे अटकून राहणार आपलं पुढे जाणार इथे बहुतेक सगळ्या गाड्या. त्या मागच्या बाजूला सुद्धा गाड्या आपण बघू शकतो इकडे पॅक झालं एकदम. आता या छोट्याशा गॅपमधून आपल्याला 2 व्हीलर काढायचे. आयला रॉबिन कुठं नाही गेला. बघा गाडीच्या समोर जाऊ द्या, समोर गाडी. 1 मिनिट जरा थांबा. अंश काढ गाडी. एकदम रस्ता अरुंद असल्यामुळे खतरनाक सिच्युएशन निर्माण झाली सगळी. दोन ट्रक समोरासमोर काय निघणार. आपण आता पोचलो आहे आणि पाऊस सुद्धा खूप जोरात सुरू आहे.
दाखवतो आपल्याला. आता इथून आपल्याला हा राईट मारायचा आहे. इकडे आपल्याला बोर्ड दिसेल. देवाच्या डोंगराकडे हा रस्ता जातो. थोडासा पहिल्यांदा खराब रस्ता लागला आहे. बघू पुढे कसा रोड आहे तो. पुढे आपण आता देवाच्या डोंगराकडं इकडे चाललो आहे. ते वरती महादेवाचं मंदिर आहे आणि ते आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला कळलं. आपण सुद्धा पहिल्यांदाच जातो आहे. हॅलो का विचारते असं विचारत आपल्याला जावं लागणार आहे. तुमच्याकडे जरा तुमच्याकडे कुठल्या बाजूला जायचं आहे? इकडे सरळ ना. थँक्यू. हां हां. चला बहुतेक आता आपण सपाटीला लागलो आहे आणि इथून आपण आता मला वाटतं आहे या तिथे समोर डोंगर दिसत आहेत. त्या डोंगराच्या सगळ्या रांगा दिसत आहेत. तर तिकडेच आपल्याला कुठेतरी जायचं असणार आहे. बघू आता आपण पुढे जसं जसं सरकू तसं आपल्याला माहिती नाही, पण आपण विचारत तरी नक्की तिथंपर्यंत पोहोचणार आहोत. रॉबिन मला वाटतं राईट असेल. राईट असणार. ते राईट म्हणाले. थोडं पुढे जाऊन विचारूया. हां चालेल विचारूया. काय ना विचारूया कसे येतात त्याच्यानं. आता आम्ही सरळ गेल्यावर तर राईट आहे की लेफ्ट आहे? लेफ्ट आहे ना. थँक्यू. रस्ता रोड चांगला आहे. आपल्याला पुढे जाऊन आता पाटा लागेल. तिथून आपल्याला राईट मारून देवाच्या डोंगराकडे जायचं आहे. शिरसाडी साडी. हां शिरसाडी. रॉबिन राईट सांगितलं ना. अरे राईट सांगितला. चल पुढे आपण पुढे जाऊन. चला रस्ता चुकलोय मित्रांनो. राईट सांगितलं तरी सुद्धा लेफ्टला वळणे. रस्ता चुकलाय. पण लगेच माणसं मिळाली म्हणून आम्ही जास्त लांब नाही गेलो. लगेच पडलो. नारायण मंदिर आहे जामखेडचं. रस्ता एकदम अरुंद आहे आणि खराब झाला आहे. मंडळी आपण ज्या ठिकाणी आता जातो आहे त्याचं खरं म्हणजे त्याची पार्श्वभूमी वेगळीच आहे. मी तिथं आपण पोचल्यानंतर आपल्याला सगळं सांगतो की नेमकं देवाचा डोंगर कसा कसा विभागला गेला आहे. आत्ता एक मंडळी आमच्यासाठी थोडीशी कठीण परिस्थिती आहे. या बाजूला इकडे एक पाटा गेला आहे. हां इकडेच आहे आपल्या देवाच्या डोंगराला. इकडे 5 किलोमीटर आता समोर आपल्याला रांगाच डोंगराची दिसत आहेत. या बाजूला आपण आता 5 किलोमीटर अंतरावर अजून देवाचा डोंगर आहे. चला. पाऊससुद्धा खूप येणार असं वाटतंय. ढग आपण बघू शकता इकडे आणि त्या बाजूला समोर जे डोंगर आहेत तिकडे असं वाटतं की पाऊस आता लागतोय वरती. आपल्याला अजून 5 किलोमीटर अंतर कापायचं आहे. काय डॅम आहे की? डॅम आहे ना. मग तिकडे जायला जाऊन देतात. कुठून जावं लागतं? याच रोडनी तिकडे डॅमकडे आणि इकडे देवाचा डोंगर. म्हणजे इथून आता 5 किलोमीटर इथून गेले तर असा सरळ जाऊन असा तो घर दिसतो त्या गावाच्या अच्छा ठीक आहे. डॅमच्या बाजूला ओके ओके. जामगे डॅम. जामगेचा डॅम काम चालू आहे आता बंद आहे. हो काय. चालेल ठीक आहे. थँक्यू. दापोली.
चला आपण आता खरोखर खाली सपाटीपासून आता वर डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे. इथून आपल्याला 5 किलोमीटरचा हा डोंगरच लागणार आहे, कारण सगळा डोंगराळ भाग आहे. जेव्हा आपण टॉपला वरती पोचू तेव्हा देवाचा डोंगरावरच आपण पोचू. त्याच्या खाली आपण काही वाड्या असतील, देवाच्या डोंगरावरच्या वेगवेगळ्या ज्या वाड्या आहेत त्याबद्दल मी सुद्धा तुम्हाला सांगेन. सगळा घाटाचा रस्ता आहे आणि डोंगरातून हा कोरलेला सगळा रस्ता. सगळं सुनसान एरिया आहे, आजूबाजूला कोण तसं दिसत नाही येता जाताना. क्वचितच एखादा दुसरा माणूस आपल्याला सापडतो किंवा ऑटो बाईक या व्यतिरिक्त काय सापडत नाही. बघा हा मनमुराद एकदम पावसाचा आनंद घेतोय इकडे. मित्रांनो इकडे आता खाली दरी धुकं पसरायला सुरुवात झाली. पाऊस थोडासा थांबला आहे आणि हे असं मस्त असं ठिकाण आहे. अगदी उंचावर आलो आहे आपण. इकडे फोटोशूट सुरू आहे. छोटे छोटे ओढेसुद्धा आता पाऊस लागल्यामुळं अगदी वाहायला सुरुवात झाली. अरे आपण जवळ आलो आहे आता. वरती आपल्याला मंदिर दिसतंय म्हणजे आपण देवाच्या डोंगरावर जवळजवळ पोचत आलो आहे. ते समोर तिकडे लांबवर तुम्हाला मंदिर दिसत असेल. तर हे बघा हे पण हे राईट हे लेफ्टला जाऊया. अरे यार राईट दिलाय. तुळशी देवाचा डोंगर आणि जामगी देवाचा डोंगर दोन वेगवेगळे आहेत. हां ते चल इकडे चल. हे चल कुठलं एकाच साईडला. हां दोन एकाच साईडला जायचं. तसं नसतं ते कसं आहे माहिती आहे सांगतो तुला. चल बरं रस्ता खराब आहे, एकदम खराब झालाय रस्ता. तुम सावकाश पाऊस सुद्धा सुरू झाला आहे. एकदम चालेल का उतरू मी? एकदम सावकाश घे. चिखल आहे सरेल की बाकी काय नाही. गलत जवाब आईला खरोखर चुकलो. चला परत जाऊया. हां पाऊस पण एकदम नको त्या वेळेला चालू होतो. एकदम सावकाश मातीत घेऊन नाही तर तरके. रोड लावला ह्या बाजूला राईट साईडला आणि मंदिरात जायला त्या बाजूला आहे. ऑफरोडिंग वरून मंडळी. हा आपण खालून आलो आणि नंतर इकडे हा बोर्ड आहे. हा
बोर्ड आहे, पण इकडे ॲरो दाखवलेले आहेत इकडे ह्या साईडला जायला, पण आम्ही इकडे गेलो होतो पण तिकडे चुकलो आहे आणि आपल्याला आता महादेवाच्या मंदिराकडे जायचं आहे, म्हणजे ह्या बाजूला जायचं आहे. इकडून या पायऱ्या आहेत आणि साईडला बॅरिकेड सुद्धा लावलेले आहेत. गाडी सुद्धा वरती जाते, तिथंपर्यंत गाडी जाईल, तिथंपर्यंत आपण जाणार आहोत. पाऊस आणि वारा. हां जाऊया बघूया तर खरं आता पुढे रस्ता आहे का. अप्रतिम पसरले सगळं. आता आपल्याला वरती जायला रस्ता जातो का ते पाहू. हां पायऱ्या आहेत तिथे. एक गाडी सुद्धा आलेली आहे इथे पर्यटकांची. मुंबईतून आले. चला आपण आता पायऱ्या चढायला सुरुवात करतोय. पायऱ्या जास्त नाही आहेत, अगदी पायथ्याशी थोड्याशाच पायऱ्या आहेत, ते आपण आता चढून जातोय वरती. महादेवाचं मंदिर आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे वरती मंदिर आहे, ते मंदिरात जाऊ आपण आणि इथल्या देवाच्या डोंगराबद्दल आपल्याला मी सांगेन थोडक्यात. मगाशी म्हटल्याप्रमाणे 3500 मीटर समुद्र सपाटीपासून उंचीवर असलेले हे गाव आहे. हा देवाचा डोंगर आहे आणि 4 तालुक्यांमध्ये विभागला गेलेला हे देवाचा डोंगर आहे. दापोली, मंडणगड, खेड आणि महाड अशा 4 तालुक्यांमध्ये आणि 2 जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे. इथं वाड्या आहेत वेगवेगळ्या, 4 वाड्या आहेत आणि त्या 4 वाड्या आणि त्यांचे 4 प्रकारचे चला आपण पायऱ्याला चढतोय. आणि मंडणगड तालुक्यात जी वाडी आहे ती भोळवली, ते भोळवली देवाचा डोंगर असं म्हटलं जातं. आणि दापोली तालुक्यात जे मोडतं ते जामगे देवाचा डोंगर. आणि महाडमध्ये जे मोडतं ते ताम्हिणे देवाचा डोंगर. आणि खेडमध्ये जे मोडतं ते तुळशी देवाचा डोंगर. असा हा विभागला गेलेला देवाचा डोंगर आहे. साधारणतः इथे सगळ्या ज्या वाड्या आहेत त्या वाड्यात धनगर समाज वसलेला आहे आणि त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन याद्वारे त्यांचा उदरनिर्वाह सगळा चालतो. जवळजवळ 175च्या आसपास इथे घरं आहेत आणि 900 ते 1000च्या पटीत कुटुंब वसलेली आहेत. आपण मंडळी वेगवेगळ्या मगाशी मी 4 वाड्या सांगितल्या तुम्हाला, म्हणजे ज्या 4 तालुक्यांमध्ये मोडल्या जातात. त्या बाजूला जे खाली इकडे वाडी मंडणगड वळवली देवाचं इकडे जी वाडी आहे खाली दिसते आपल्याला, ही जामगे देवाच्या डोंगरमध्ये मोडते. आणि या बाजूला इकडे
सगळे पंटर बसले. आणि इकडे ही खेड तुळशी देवाचा डोंगर मध्ये मोडते. आणि ह्या बाजूला इकडे महाड ताम्हिणी देवाचा डोंगर. असे हे 4 तालुक्यांमध्ये 4 वाड्या असलेल्या हा देवाचा डोंगर आहे. चला आपण आता महादेवाच्या मंदिरात प्रवेश करतो. इथे आपण आपल्या चप्पल काढून आत जाऊ. हा इथे CCTVची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. इकडे CCTV. शंकर महादेवाचं मंदिर थोडं पावसामुळे ओलं झाले आणि कचरा सुद्धा उडून आला आहे. आपण आज जाऊ. आता लॉक नाही आहे. आणि ह्या बाजूला हा सगळा महाडचा परिसर. लांबवर दिसत नाही, सगळी गर्द झाडी आहे. चला आपण आज जाऊया. रॉबिन कुठे गेला? रॉबिन चल बाबा. चल रॉबिन. लाईट आहे. हां आहे लाईट. इकडे शिवलिंग. इकडे ग्रामस्थ येत नाहीत, शेतीची कामं चालू आहेत. आपण आता दर्शन घेऊ आणि परतीच्या प्रवासाला निघू. नारळ फोडा. एकदाच करा तुमचं सगळं पाया पडून घेऊ. मित्रांनो
कुठल्याही तुम्ही धार्मिक ठिकाणी जर धार्मिक स्थळांना भेट देत असाल तर तुमचे खाद्यपदार्थ असतील किंवा पाण्याच्या बॉटल्स असतील तर तुम्ही इतरत्र फेकू नये. या बाजूला सुद्धा तिकडे खाली पाण्याच्या बॉटल्स तिथेच टाकून गेलेले काही लोक दिसत आहेत. तर असं करू नये. निसर्गाची हानी आपणच करत आहोत. मित्रांनो, पाऊस थोडा थांबला आहे त्यामुळं आम्हाला थोडं व्हिडिओ करायला पण वेळ मिळाला. येताना खूप पाऊस लागला आणि खूप असं सुंदर दृश्य आहे. या बाजूला इकडे महाड आहे आणि इकडे खेड आहे. या बाजूला दापोली तालुका आणि या मंदिराच्या त्या बाजूला मंडणगड तालुका, असे 4 तालुक्यांमध्ये हा विभागला गेलेला देवाचा डोंगर. खूप सुंदर वाटतं इथं आल्यानंतर. तुम्ही कधीतरी आवर्जून भेट द्या इथे. चला आता खाली उतरतोय पायऱ्या. तिकडे एक बस लागली पण ते लोक आता चिखलात फसला यार. चल एकदम सावकाश सगळ्या चिखलाच आहे. इकडे लावणी झालेली आहे. इकडे पाहू शकता आपण. पाणी आणायला विसरलो. जवळ जिथं वाडी आहे पाणी बघू येत आहे का. इकडे आजी आहे पण त्यांना सुद्धा नीट चालता येत नाही. मगाशी मी म्हणालो की शेती आणि पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे इथला. म्हणजे दुधाचा व्यवसाय मुख्यतः आणि शेती असे व्यवसाय केले जातात. निंगडीची राठी होती. हां, तेव्हा आमच्या वडिलांचा पण निपज नव्हता. हां, आमचं पंजोबा त्यांनी मग तो आमचं पंजोबाने आमच्या आजोबा इथे नारायण कुंड आखाडे, बाबू कुंड आखाडे हे त्यांचं मुलगं होतं. 4 मुलगं त्यांना ते मुलगं बॉक्स. हां, आणि मग त्यांचा सोयरी संबंध खालती होता. हां, खेड तालुक्यामध्ये ते देवाच्या बरोबर त्यांनी ती राठी सगळी तोडली आणि लोक त्यांची पाठीशी राहिली. अच्छा, मग त्या ह्याच्यात ती पिंड सापडली. हां, त्या राठीमध्ये ती पिंड सापडली. तिथे एक कडा मिळतो. हां, हा हातातला जुन्या लोकांचा जुन्या लोकांचा कडा मिळाला तर आताच्या आपले कमरला एवढा मोठा तो कडा. आणि 5 पांडवांनी ते मंदिर एका 5 रात्रीत पांडवांनी बांधलं. एक रात्रीमध्ये तो मंदिर बांधायचं देव कौलच देईना ना. मग तो एक रात्रीमध्ये माझा निंगडीचं मंदिर बांधला. अच्छा, मग तो इथं बांधल्याच्या 5 पांडवांनी ते सुरुवात केली. मग ते 5 पांडवांनी व्हायचं थोडासा बांधल्याने मग ते 5 पांडव इथं निघून गेले. ते कुठे गेले भाडं. ते भाडला बघा आपण जातो नाही ती वरती हां, हां, तिथं मग तिने तिथं घुसली. इथं मग आवडली सगळी. नंतर त्याच्यावरती कौला टाकली. कौला टाकल्याच्या नंतर वरती 2 बाऱ्या सलाब टाकला, 3 बाऱ्या. आणि आत्ता हा आमच्या वडिलांच्या आमची पिढीमध्ये हा आत्ता आम्ही जे हा बांधला आहे हा म्हणजे संपूर्ण गावाला बांधलेला. हा कोणी असा एक तालुक्यात किंवा असा एक जिल्ह्यात असं कोणी बांधलेला. सगळ्यांनी मिळून 4 वाड्या ज्या आहेत वाडे जे आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून हा मंदिर आता नवीन बांधलेला. बरं, आणखी काय तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगते. बरोबर, त्याला काय पूर्वजांनी काय सांगितलेलं तो काय आपण सगळं खर्च करून आपण सांगू. हां, बरोबर. एवढं आम्हाला माहिती दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. इथं खाली तामाने गाव, महाड तालुका. बरोबर. मी आम्हाला जो मागणी पत्र काय करायचं तो आम्ही महाड तालुक्यामध्ये. महाड तालुक्यात आणि इकडची चढला तो ते हां, रस्ता तो दापोली तालुक्यामध्ये. बरोबर. त्याच्या तिकडच्या साईडला तो खेड तालुका कृषी मंदिर. हां, ते बघितलं आम्ही. तिकडे गेलो होतो चुकून. त्या बाजूला काहीतरी मंदिरासारखं छोटंसं आहे. राईटला तिकडे ॲरो दाखवले. हां, तर तिकडे गेलो होतो. ते म्हणले इथून नाही, तुम्ही परत मागे जा आणि लेफ्ट मारून वरती जा. असं झालं. ते 4 तालुके 2 जिल्हे येत आहेत. हां, जे वसलेले देवाचा डोंगर म्हणून गाव आहे.
Thank you. तालुक्यात 4 पंचायती 4 त्यांना हा म्हणजे आम्हाला हाच प्रश्न आहे म्हणजे असं जर असेल तर मग आता नाही प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक पंचायतीतून आमच्या काम होतात ना. हा हा तसं आमचे कारुकरम कुठला असल्यानंतर ही आमची वाडी जी आहे ही वेगवेगळी, ही महाड हा जो आम्ही एकत्र करतो. बरं बरं फक्त शासकीय शासकीय निधी जे असेल तो आमच्यात तुम्ही आणि तुम्ही आमच्यात अच्छा पाण्याचा प्रत्येक तालुक्यातून हा प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकाचे निधी होत राहतो. आता जलस्वराच्या टप्प्यातून दुसऱ्यातून ही विहीर झाली आमची साठवून टाकी म्हणून हो बघितली. ही 2.5 लाखाची टाकी आहे ती. 2.5 लाखाची टाकी आहे ती पण नुसत्या पावसाळ्याने भरते. अच्छा बाहेरून पाणी कुठून टाकायचं नाही काय नाही म्हणजे पाऊस जो वरती पडतो तो जात जाऊन पाणी त्यात साठा होतो. नंतर तो फिल्टर होऊन पाणी आम्हाला ते पाणी पुरवतो. एप्रिल मेला आम्ही तो वापरतो. अच्छा 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 तोपर्यंत वापरता येत नाही असं आहे. आता नवीन विहिरी अशी कामं चालू आहेत. बरं ठीक आहे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मंडळी चला आपण आता परतीच्या प्रवासाला लागलो. या बाजूला इकडे मंदिर प्रवास direct परतीचा. आता जवळ वाजायला आले 2:30 वाजले. आम्हाला खूप वेळ गेला तसा इथं 1-2 तास तरी नक्कीच गेले आणि प्रवासाला सुद्धा विचारत आलो त्यामुळं जास्तीचा वेळ गेला. एको येतोय का एको इतकं साऊंड येतोय काय एको येतोय ही या बाजूला इकडेची वाडी आहे जामगे देवाचा डोंगर. चालू आहेत गेस्ट लाईन होतं त्यामुळे आम्हाला फार ग्रामस्थ पण भेटले नाहीत मंदिरात. इकडे ही जामखेड डोंगरची घर आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे जे 4 वाड्या आहेत 4 तालुक्यांमध्ये मोडल्या जातात आणि 2 जिल्ह्यांमधील त्या वाड्या विभागल्या गेल्या. चिंचाळी 9 किलोमीटर म्हणजे आपल्याला एकदम तीव्र उत्तर सुरू झालेला आहे. मला वाटतं देवाचा डोंगर मेन रोड पासून किती 10 किलोमीटरवर असेल. 10 किलोमीटर 10 किलोमीटरवर खाली कसला जबरदस्त व्ह्यू आहे. आणि ही वळणं जिथं आपण आता मगाची फोटोग्राफी केली होती अशी भयंकर वळणं आहेत सगळी. मगाशी म्हणालो की समुद्र सपाटीपासून जवळजवळ 3,500 मीटर उंचीवर असलेले हे देवाचं डोंगराचं गाव आहे. कडाकापरातनं गेलेले ही रस्ते आहेत. मित्रांनो आम्ही परतलो आणि आता वाजली 2:15 आणि इथे थोडंसं आता काहीतरी खावं लागेल. पोटाला खूप भूक लागली आणि इथे आता चायनीज सेंटरला आम्ही थांबलोय. ऑर्डर गाव सोंडे सोंडेगडात चायनीज सेंटर आहे धनश्री चायनीज सेंटर तिकडे थांबलोय आणि पाऊस पण मस्त पडतोय. तर मी ऑर्डर केलेली आहे. ऑर्डर काय केली ती थोड्या वेळात दाखवतो. ट्रिपल शेजवान राईसची ऑर्डर केली आणि त्याचा आता सूप आलेला आहे मस्त गरम गरम. पाऊस पण बाहेर लागतोय आणि आता आम्ही आता सूपचा आनंद घेतो आणि नंतर राईस. चला इथे चटणी ठेवतो म्हणजे सूप झालेला आहे आणि आता राईस सुद्धा आलेला आहे. ऑमलेट मस्त असा गरम ताव मारू आता त्याच्यावर आणि मग आपण घरी निघूच्या प्रवासाला. काकी चटणी द्या ना जरा. शेजवान चटणी. शेजवानच आहे ना आपल्याकडे. तर शेजवान चटणी सुद्धा काकीने दिले. हॉटेलचं प्रमोशन करतो. मंडळी आपला सफर इथेच संपतोय. आता आपण दापोलीत पोहोचलोय. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आपल्याला पोहोचत राहतील. मस्त राहा, सुरक्षित राहा. टेक केअर.